विजू माने, अभिजित चव्हाण आणि आमचे संतोष जुवेकर तिघही जण स्वयंपाकघरात आलेले आहेत. स्वागत आहे. आता रंगपंचमीच्या निमित्ताने स्वयंपाक मला असं वाटतं की दिग्दर्शक करतील, कारण ते कॅप्टन ऑफ द शिप आहेत ना. येस. हा? कोण करणार? तुम्हीच करणार आहात? नाही मी तो करतो तेही पण direct करेल. डिरेक्टर काय करतो की तो फक्त डिरेक्ट करतो. सो ते काम सगळं ऍक्टरनी करावं. डिरेक्टर मागून सांगतो की हे असं कर, ते तसं कर. तसं मी संतोषला सांगणार, संतोष मी सांगितल्याप्रमाणे करशील ना. ओके ऍक्शन. तर थोडक्यात हे कळलंय की म्हणजे पदार्थ आता संतोष जुवेकर करणार आहेत. Yes. या दोघांची तुला मदत लागणार आहे का गरज नाही? हे खच्ची करण्यासाठी मदत लागेल यांची. ठीक आहे, कच्ची करण्यासाठी. आज काय रंगपंचमी स्पेशल पदार्थ आहे? मला वाटतं की इन्स्टंट पटापट आणि मैत्रीचा. मित्रमंडळी भेटली हा. की मला वाटतं भजी, मिक्स भजी. अरे क्या बात है. तर हा जो प्रकार आहे हा चहा बरोबर, कॉफी बरोबर आणि बरोबर खूप छान लागतो. हो. मग भजीसाठी लागणारं हलकं साहित्य घेऊन या, आपण कृतीकडे वळूया. चला, मिक्स भजीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. संतोषजी आम्हाला साहित्य सांगा. मिक्स भजीसाठी आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची भजी, पालक भजी आणि कांदा भजी आणि बटाटा भजी. बर. आता या सगळ्या भजीसाठी आपण मुगाचं हे जे डाळीचं पीठ आहे त्याच्यात आपण काही गोष्टी आपण मिक्स करणार आहोत. बर. तर मुगाच्या डाळीमध्ये आपण बारीक चिरलेली मिरची, हा. ओके, त्याच्यानंतर लसूण चॉप केलेला लसूण, त्याच्यात थोडी कोथिंबीर, तिखट, लाल मसाल्याचं, हळद आणि थोडा गरम मसाला आणि जिरं टाकणार आहोत. असं हे मुगाच्या डाळीचं तयार करून ठेवलेलं आहे. हा. आता बाकीचं आपल्याला बॅटर तयार करायचं. तयार करा. मग याच्यासाठी लागणार आहे बेसन. आता हे एकच आपण तयार करायचं, फक्त त्यात एका कांदा मिक्स करायचा, मग बटाटे मिक्स करायचे आणि पालक. फॅन्टास्टिक. मग आपल्याकडे चिरलेला बटाटा आहे, मिरची हो. आहे, गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद, मीठ, ओवा, जिरं, कोथिंबीर आणि ही काय कशाची पानं आहे? पालकाची पानं छान कट करून घेतलेली, कांदा आणि मिरची. चला मग लगेच कृती करूया. चला. येस करेक्ट. बरं, आपण आता ह्या बेसनामध्ये काय काय घातलं संतोष? आता बेसन हळद हा. टाकलं, मसाला टाकला, गरम मसाला टाकला आणि मीठ. चवीपुरतं घाल. हो सगळ्या हस्ते चालू आहे. हा म्हणूनच म्हटलं. पण एक आहे, संतोषला जे आपण सांगू ना ते एकदम परफेक्ट करतो. हो. शिकू ते एकदम आपण नाही सर, तुम्ही. हा मी सांगतो मी काय म्हणतो, एक शो फक्त आमच्या गप्पांचा ठेवणार, जेवणाचा वेगळा ठेव. कळणार कसं तुझ्यातलं टॅलेंट. बरं, आता आपण ओवा घातला, जिरं घातलं, सॉरी, ओवा नाही, जिरं घातलं, कोथिंबीर, त्याच्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ, एवढं सगळं घातलंय. ठीक आहे. आता काय पाणी घालायचं? घाल. पुरेसं पाणी घाल. पण तब्येतीत करतोय सर. हो त्याला शिकवलंय मी व्यवस्थित, त्यामुळे चुकणार नाही तू. अभिजित सर, हा. तुमचं लक्ष आहे. हे आता कढई कढई सगळं द्या ह्याला, फक्त काय घ्यायला होणार नाही. माहिती काय सगळं द्या, कढई द्या, तेल द्या. ही बघ, हा, हा. ही चालेल. हो. अभिजित सर, तो गॅस पेटवा पलीकडचा. कसा? हा. नाही माहित? मला फक्त गॅस बंद करायचं माहित. नाही, बाबाला आग लावण्यात तसा इंटरेस्ट नाही. नाही का? त्यासाठी कुशल हवा. म्हणजे आपल्या गप्पा आणि ते बॅटर मिक्स होईपर्यंत आपण तेल तापेल. हो. काय अभिजित सर? येस, तेल गरम होईल. Ready. तेल दे. तेल 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 संतोष किती टाकायचं ते बघ. नाही, भजीसाठी टाक. हा आपलं बजेट मोठं आहे. तुमच्या स्ट्रगलर सालाचा प्रोड्युसर कोण आहे? हा. नका विषय काढू त्याचा. बस हे काय बाबा? दुर्दैवाने पण मीच आहे. अच्छा, मग ह्यांना पेमेंट तुम्हाला वेळेवर मिळतात? हो. हा? काय असतो? काय ते काय असतं? ते काय असतं? नाही, पण आम्ही पेमेंटसाठी ते करतच नाही मुळात. अच्छा. आम्ही तिकडे येऊन एकत्र येणं तिघांनी. आदल्या दिवशी आमचा विषय होतो येत नाही की दोन. उद्या दुपारी आपण शूटिंग आहे, तर उद्या दुपारी कुठेतरी मस्त जेवायला जाऊया. इंटरेस्टिंग माहोल आहे भेटल्यानंतरचा. संतोषजी, तेल तापलंय, हो. बॅटर तयार झालंय. वा वा, बॅटर झालं, मॅटर झालं आणि क्या बात है जुवेकर साहेब, कमाल केलीत. आज 4 पुरुष स्वयंपाकघरात आहेत. याची खात्री तुम्हाला या स्वयंपाकघराचा कुठलाही कोपरा पाहिला तरी पटेल. बटाटा भजी झाली, आता पालक भजी. मी यांना झाऱ्या देतो. काय हवंय? इथे ह्याच्यात पाणी घेऊन ठेवूया ना. सारखे कशाला हात घ्यायला पाहिजे तुला? नाही ते काय, तर खाल्ल्यावर धुणारच आहेस ना. नाही ते काय, अजून बरंच वेळा तुला बुडवायचे परत. एवढं शिकून सुद्धा ना असं वागतो कधी कधी. लक्ष ठेवावं लागतं याच्यावरती कायम. मस्त रे. रे. मस्त झालं. क्या बात आहे संत्या. संत्या, खरंच तू ना मुलगी असतास ना मी तुझ्याशीच लग्न केलं. वा, तुरा पण तयार आहे. हो. हा हा हा.
खरंच ती खाण्याची एक वेगळी मजा आहे. पुरा मला फार आवडतो. मला आवडतं बाबा, संत्याच्या हातचं जेवण आवडतं मला. त्याला बघा सर, बटाटा आणि पालक भजी तयार आहेत. क्या आता बात. कांद्याची आणि मुगाची होतील. हो, ते शेवटचं पदार्थ बनवलं होतंस का काय असं घरात? आठवतो बघ केवढं काही काळा पलीकडचं. माझ्या घरी 4-4 बायका आहेत रे. मला किचन मध्ये घुसायला देत नाहीत त्या. हेच फक्त मला आवडत नाही संत्याचं जेवण. काय? हे असं पसारा, अव्यवस्थितपणा. म्हणजे आज रंगपंचमीला आपण रंग कमी आणि बेसनच जास्त लावतोय. हो, संत्या हे तुझ्या बाबतीत चाललंय सगळं. हा, त्या मस्त लागतो रे भजी. है ना? गाडीवर काम केल्याचा अनुभव. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाला पहिल्यांदाच टपरीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. संत्या ते पण येतं ना तुला असं झारीने उडवतात ते. आम्ही सारे खवय्येची चायनीजची गाडी आम्ही सारे खवय्येची गाडी चायनीज रूपातही लवकर येणार आहे. भजी उडवून खातायत. मिरचीचं भजा नाही करायचं? मिरचीचा हवंय का? हा, मला हवंय. आमच्या इज्जतीचं करू नकोस एवढं झालं. हो ना, मला वाटतं ना. हा कार्यक्रम ऑर्डर प्रमाणे चालत नाही. एक प्लेट कांदा भजी देना, एक पालक भजी देना. तर त्या दोघांपैकी एकही जण तुला असं मदत, मी जरा तळून घेतो. अरे येईल तर ना. ए संत्या, ये असं समजू नको. हा, ये. ती तळता येत नाही. तुला गाडी आम्हीच काढून दिलेली, आठवतोय ना? भजी. हा ते थोडं. बघायचं. थँक्यू संकर्षण. मी म्हणूनच म्हटलं त्या दोघांपैकी एकही जण आणि पुरेस- एकदा जर मी मनावर घेतलं ना, भज्याच काय. हा, तुला पण तळून काढी. म्हणजे तुमची बायको किंवा तुमची बायको ह्या कधी नाराज झाल्यात का की तुम्ही मित्रांबरोबर खूप वेळ असता म्हणून? नाराज? हे असतं नाही जरा की अरे तुम्ही त्या कौल लावतात, कौल. कौल लावतात. देवदेवस्की करतात बायका आमच्या. लोणावळ्याचा किस्सा. देवदेवस्की करतात आमच्यावरती. म्हणजे कसं? म्हणजे मित्रांबरोबर जाऊ नये आम्ही म्हणून. चाललो आता मित्रांबरोबर, आम्ही पिकनिकला चाललो, निघालो. काय मग? काय आलं, काय आलं? ए हे मग बघतेस ना ग. काय नाही, मी जाऊन मजा करणार तिकडे 2 दिवस. अरे मग काय झालं? महिनाभर काम करतोय ना, मरतोय ना, आता जाऊ दे ना जरा 2 दिवस रिलॅक्स व्हायला. हा जा. आणि तिकडे जातो आम्ही, आणि तिकडे काहीतरी आमचं नुकसान होतं. आम्हाला कळतं ह्याने नजर लावलेली आहे, तिकडे काहीतरी तिरगू फिरवलेला आहे. मग तेव्हा त्यांना बरं वाटतं. नाही, माझ्या बायकोचं नाही असं. अच्छा, त्याची बायको तर नंबर 1. अरे बघ ना, सायलेंट किलर आहे याची बायको. साबणाच्या रूपात पण आली इकडे. अनुवेद. अरे बापरे. आता हे काय कोथिंबीर घातली काय याच्यात? आता ही काय मुगाची भजी. सगळ्या भज्याच्या व्हरायट्या आज संतोष जुवेकर यांनी केलेल्या आहेत. पालकाची भजी, कांद्याची भजी, मुगाची भजी, गुणी बटाट्याची आहे तो, भजी. गुणी आहे. तर हीच ती